कृपाचा बघूया. तर भजन सांगतो की अरे भजन सोपेपणे अरे कठीण घाव सोसे लाविणारे नाही येत देवपण. अरे भजन नाम देवाने ते केले. अरे भजन नाम देवाने ते केले. काय केले नामदेवाने? एका देवळात गेले आणि भजन करू लागले. पुजारी होते, त्यांनी काय केलं? तुला हे काम नाही, तू उठ चल पाटला झाला. पहिली लोक अशी असायची, आम्ही लहान असायचे ना, आम्ही गेला भजनाला तू काय नव्हतं नाही, टाळा खाता नको, सगळी खाता नको, ही पहिली लोक असायची नाही का? पण अरे भजन नामदेवाने ते केले. दगडाचे बनवली टाळ. काय केलं? दगडाचे टाळ बनवले. तेव्हा पेटी पकवान काही गरज नसते नामस्मरणाला. हे फक्त माध्यम आहे मंडळी, हे फक्त माध्यम आहे. दगडाचे बनवली टाळ देऊळ उलटे फिरविले. म्हणजे एवढं त्याचं तन्मय, एवढं त्याचं तन मन लावून ते भजन त्या पांडुरंगाचं केलं. आणि पांडुरंगाला काळजी पडली आणि ते प्रत्यक्ष देऊळ उलटं फिरवलं ते पांडुरंगाने. बघा, ही हरिनामाची ताकद असते बघा. कारण हे सांगणं हे खूप सोपं आहे, पण आचरणात आणणं हे खूप मोठी गोष्ट आहे बघा मंडळी. म्हणून नामस्मरण हे खूप मोठी गोष्ट आहे. आज सांगतो ना की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही म्हणजे ह्या जन्माचं मी जर गोठणकर भाऊ आहे पेटीवर बसता तर ह्या जन्माचा माझा पुण्य नाही, तर माझा वाडवडिलांचा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मंडळी, नामस्मरण हे आपल्याला पर्याय नाही. आज एवढं झालं तरी अजून आम्ही हे भजन ठेवतो. याचं कारण ते आहे की नामस्मरणाचं महत्व आपल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे. कळण्यापेक्षा वळलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. कारण माऊलीने सांगितले की देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. क्षणभर का असे ना, पण तो क्षण असेल तो त्या भगवंताच्या चरणी लागला पाहिजे बघा मंडळी. म्हणून या ठिकाणी रूपाचा भजन होते बघा कसा. नशिबान थट्टा मानवी कसे नशिबान थट्टा आज मानवी कशी नशिबान थट्टा आज मानवी नशिबान थट्टा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रिक्षा संघटना तळे बाजार खजिनदार सन्मान्य विलासजी लाड यांच्याकडे या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमच्या शिरगाव गावचे वायरमॅन सन्मान्य पांचाळ यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.